आज शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शिक्षकांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून आज शिक्षक संघटनेतील शिक्षकांनी जिल्हा परिषद नांदेड कार्यालयासमोर काळे कपडे घालून आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना देऊन आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी दिला. आज शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेकडे आणि शासनाकडे मागण्या आम्ही लावून धरलेल्या आहेत. त्या मागण्या विहित वेळेत न सुटल्यामुळे आम्ही मागील काळामध्ये हे निवेदन या प्रलंबित प्रश्नाचं निवेदन दिलेलं होतं, पण आमचे जे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत, लवकर सुटावेत म्हणून हे आंदोलन आज धरणे आंदोलन आम्ही आज शिक्षक संघटनेच्या वतीने करत आहोत. तर पहिली मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना सर्व शासनाच्या योजना मिळतात पण फक्त आधार वैध नाही म्हणून त्या विद्यार्थ्याची संच माहितीत नोंद घेतल्या जात नाही आणि शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत. तर हा एक प्रकारचा अन्याय आहे. गतवर्षी 2024-25मध्ये या विद्यार्थ्यांचे आधार वैध नव्हते तरी पण त्यांना संच मान्यतेत ग्राह्य धरलेलं होतं. यावर्षीही तशाच प्रकारे ग्राह्य धरावं. आणि दुसरी म्हणजे ज्या शाळेमध्ये शिक्षक पद रिक्त नाही त्या शाळेत बदलीने जिल्हांतर्गत बदलीने पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्या सर्व पदस्थापना दिलेल्यांना परत बोलावून त्यांची पदस्थापना जिल्हा स्तरावरून करण्यात यावी. तिसरी जी मागणी आहे ते टेट, ही जी TET परीक्षा आहे ती सेवेत 30-25-20 वर्षापासून जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना 2 वर्षात TET पास व्हा, अन्यथा सेवेतून बाहेर व्हा, अशा प्रकारचा जो आदेश निर्गमित झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाकडून आणि शासनाकडून सुद्धा, तर हा एक प्रकारचा अन्याय आहे. ती परीक्षा न देता आम्हाला सेवा सातत्य करण्यात यावं, ठेवण्यात यावं. तदनंतर आमचे जे काही निवड श्रेणी पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना कोणतीही अट न ठेवता निवड श्रेणी लागू करण्यात यावी. आणि जे इसवी सन 2005 पूर्वी जाहिरात निघालेली आहे, या जाहिरात निघालेल्या शिक्षकांची नेमणूक जी करण्यात आलेली आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे. या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मार्गी लागण्यात यावेत. तदनंतर जे ग्रामीण शाळा आहेत आमचे, तिथे स्वच्छतेचा प्रश्न आहे. ग्रामपंचायतमध्ये जे सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगाराला शाळेची स्वच्छता करण्यास लावावी. अशा प्रकारे जे केंद्रीय शाळेवर जे विशेष शिक्षक म्हणून भरती झालेले आहेत त्या शिक्षकांना इतर कोणतीही कामे न देता दिव्यांग विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक कार्य आहे ते कार्य त्यांना तेवढेच कार्य देण्यात यावे. तदनंतर आता ज्या जिल्हांतर्गत बदल्या 2026मध्ये होणार आहेत त्या संवर्गनिहाय पूर्णतः तपासणी झाल्यानंतरच त्यांना बदली अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी. आणि शेवटचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे BLOची जी कामगिरी आहे ते शिक्षकावर सोपवली जात आहे आणि त्या BLOच्या कामामध्ये आमचे शिक्षक व्यस्त आहेत. अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा अशैक्षणिक कामाचा बोजा आमच्यावर टाकू नये. अशा आमच्या 10-11 प्रकारच्या मागण्या आहेत, त्या त्वरित न सोडवल्यामुळे हे आज आंदोलन आम्हाला करावं लागतं आहे. शासनाला आणि जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती आहे की ह्या मागण्याविषयी आपण तात्काळ विचार करावा, आमच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात. जर आपण त्वरित सोडवल्या नाही तर शिक्षकांची जी मनस्थिती आहे ती बिघडत आहे. मुख्य करून TETची मागणी जी आहे आमची, ते जुन्या शिक्षकांना TET लागू ठेवू नये ही मागणी आपण शासनाकडे आणि प्रशासनाकडे कळवावी, ही आमची ही आंदोलनातून मागणी आहे. धन्यवाद. जर आज आम्ही ह्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण झालेल्या नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही जिल्हा परिषदेसमोर करू.